नमस्कार. MS चॅप्टर GKवर आपलं सर्वांचे स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. प्रश्न क्रमांक 1. पालघर जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? ऑप्शन आहे A 8, B 9, C 10 आणि D 5. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे A 8. प्रश्न क्रमांक 2. पालघर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? ऑप्शन आहे A कोकण, B नाशिक, C नागपूर आणि D पुणे. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे A कोकण. प्रश्न क्रमांक 3. पालघर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध अभयारण्य कोणते आहे? ऑप्शन आहे A ज्ञानगंगा, B माळढोक, C तुंगारेश्वर आणि D पेंच. प्रश्नाचे उत्तर आहे बघा C तुंगारेश्वर. प्रश्न क्रमांक 4. पालघर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी करण्यात आली? ऑप्शन आहे A 11 ऑगस्ट 1998, B 1 ऑगस्ट 2014, C 15 ऑगस्ट 2014 आणि D 20 ऑगस्ट 1990. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे B 1 ऑगस्ट 2014. प्रश्न क्रमांक 5. पालघर जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे? ऑप्शन आहे A 2, B 3, C 4 आणि D 5. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बघा A 2. प्रश्न क्रमांक 6. पालघर जिल्ह्याला कोणत्या राज्याची सीमा लागून आहे? ऑप्शन आहे A गोवा, B तेलंगणा, C कर्नाटक आणि D गुजरात. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे D गुजरात. प्रश्न क्रमांक 7. पालघर जिल्ह्यामधून कोणती नदी वाहत नाही? ऑप्शन आहे A वैतरणा, B पवना, C सूर्या आणि D देहरजा. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे B पवना. प्रश्न क्रमांक 8. पालघर जिल्ह्यात एकूण किती महानगरपालिका आहेत? ऑप्शन आहे A 1, B 2, C 3 आणि D 4. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे A 1. प्रश्न क्रमांक 9. पालघर जिल्ह्यात एकूण किती नगरपालिका आहेत? ऑप्शन आहे A 1, B 2, C 3 आणि D 4. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे C 3. प्रश्न क्रमांक 10. पालघर जिल्ह्याच्या पूर्वेकडे कोणत्या पर्वताच्या रांगा आहेत? ऑप्शन आहे A निर्मळ, B सातमाळा, C सह्याद्री आणि D बालाघाट. प्रश्नाचे उत्तर आहे C सह्याद्री. प्रश्न क्रमांक 11. पालघर जिल्ह्याची साक्षरता किती टक्के आहे? ऑप्शन आहे A 50%, B 67%, C 60% आणि D 90%. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे B 67%. प्रश्न क्रमांक 12. पालघर जिल्ह्यातील सर्वात उंच डोंगर कोणता आहे? ऑप्शन आहे A जव्हारचा सुळका, B त्रिंबक डोंगर, C आसवा आणि D कंजारमाळ. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे D कंजारमाळ. प्रश्न क्रमांक 13. पालघर जिल्ह्यातील कोणते ठिकाण समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन आहे A डहाणू, B वसई, C केळवा आणि D बोईसर. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बघा C केळवा. प्रश्न क्रमांक 14. पालघर जिल्ह्यातील
कोणत्या शहराला औद्योगिक हब म्हणून ओळखले जाते? ऑप्शन आहे ए तलासरी, बी डहाणू, सी बोईसर आणि डी वाडा. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे सी बोईसर. प्रश्न क्रमांक 15. पालघर जिल्हा हा महाराष्ट्रातील कितवा जिल्हा आहे? ऑप्शन आहे ए 35वा, बी 38वा, सी 31वा आणि डी 36वा. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे डी 36वा. प्रश्न क्रमांक 16. पालघर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प आहे? ऑप्शन आहे ए बेलापूर, बी तारापूर, सी वसई आणि डी जव्हार. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बी तारापूर. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा.